महाराष्ट्र राज्यातील पतित पावन पुण्यभूमी असलेलं श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी सालाबादप्रमाणे असंख्य दिंड्या येत असतात, सोबत लाखो भाविक भक्त असतात. आणि त्यापैकी एक अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर ही एक दिंडी गेली 30 वर्ष विनेकरी पासलकर बापू यांच्या सहवासानं शेकडो भक्त पेन, खोपोली, निगडी, आकुर्डी, पिंपरी चिंचवड उपनगरातील राटणे मुक्काम करून पुणे सासवड मार्गे नारायणपूर जात असते. अलिबाग नारायणपूरच्या दिंडीचं कार्य उल्लेखनीय असल्यामुळं अण्णा महाराजांनी त्या दिंडीला प्रथम आदर्श दिंडी पुरस्कार बहुमान दिलेला आहे. आणि अण्णा महाराजांना भारत भूमातेचं साक्षात्कार दर्शन झाल्यानंतर भारत देशात महाराजांनी 4 दत्तधामाची निर्मिती केली. एक मध्य प्रदेश, दुसरं कन्याकुमारी, तिसरं कलकत्ता आणि चौथं उत्तराखंड. या ठिकाणी त्यांनी भव्य अशी मंदिरं बांधली, त्या ठिकाणी मूर्ती स्थापना केली आणि लोकांना दर्शनासाठी ती मंदिरं खुली केलेली आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोणाचाही पैसा त्या ठिकाणी घेऊन वापरलेला नाही. सर्वांच्या श्रमदानातनं ती तयार झालेली ती मंदिरं आहेत. महाराजांचं कार्य फार मोठं आहे. पहिला बोईंदला भृगु ऋषींची मंदिर बांधून मूर्ती स्थापना करून तो जीर्णोद्धार केला. त्यानंतर आडेगावसारख्या ठिकाणी सामुदायिक शेती आश्रम तयार केलं. त्यानंतर तापळेसारख्या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर आणि ब्रह्मेश्वर महादेव, नंदी यांची स्थापना करून त्या ठिकाणचा फार मोठा जीर्णोद्धार केला. आणि अशा पद्धतीनं सर्व कार्य राबवत असताना महाराजांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गोरगरिबांच्या कुटुंबामध्ये हुंडाबळीचं सत्र फार मोठं वाढलेलं होतं. आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराजांनी सामुदायिक बिगर हुंडा सोहळा नारायणपूरला राबवला. आणि तो सर्वत्र संस्थांच्या माध्यमानं, जिल्हा परिषदेच्या माध्यमानं तो राबवून तो आता फार मोठा प्रचलित झालेला आहे. आणि या सर्वच नारायणपूर क्षेत्राचा जो आध्यात्मिक सोहळा आहे, तो आध्यात्मिक सोहळा यापुढं चालवण्यासाठी आमचे आध्यात्मिक साठवण क्षमता असणारे पोपट हनुमंत बोरकर म्हणजेच टेंबे स्वामी महाराज यांच्याकडं ती सुपूर्त करण्यात आलेली आहे. ही जबाबदारी केवळ त्यांची नसून आमची सर्वांची आहे. आपण सर्वजण एकत्र मिळून या सर्व आध्यात्मिक कार्याला संयमानं मार्गे हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला, या पद्धतीनं पूर्णत्वाला घेऊन जाऊ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.